तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। सायली म्हणते जेव्हापासून रविराज काकाचा अपघात झाल्यापासून सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी या बोर्डमध्ये लिहून। अर्जुन म्हणतो जर मलाही काय आठवलं तर मी पण इथेच लिहित जाईल। अर्जुनला दिसते की सायलीने बरंच काय लिहून ठेवले, जसं की 22 वर्षापूर्वी अपघात, 25 वर्षे बरेच तपास करणारे इन्स्पेक्टर, अपघात करणारा मैफत आणि प्रतिमा हत्याचं फेक बॉडी। त्यावेळी अर्जुन म्हणतो अरे हा पॉइंट प्रतिमा हत्याची फेक बॉडी माझ्या लक्षातच नव्हता। सायली म्हणते मला आठवते की जेव्हा मृतदेह सापडला होता तेव्हा रविराज काका मान्य करायला तयारच नव्हते की प्रतिमा हत्याचा आहे, पण जेव्हा DNA टेस्ट मॅच झाली ना तेव्हा त्यांचा सगळा नाईलाज झाला। अर्जुन विचार करतो की ती डेड बॉडी प्रतिमा हत्याची नव्हती, मग तन्वीचा DNA कसा मॅच झाला त्या बॉडीशी। सायली म्हणते आपल्याला तो मृतदेह सापडला होता तेव्हा खरंच असं वाटलं होतं की प्रतिमा हत्याचे। सगळ्यांना किती मनस्ताप झाला होता। इकडे सायली आणि अर्जुन तो मृतदेह कोणाचा होता आणि प्रियाशी ती टेस्ट मॅच कशी झाली हे शोधण्याच्या मार्गात असतात। प्रेक्षकांनो हे सगळं सत्य जर बाहेर आले की तन्वी आणि नागराज खूप जबरदस्त फसणार आहेत। इकडे नागराज महिपतकडे चाललेला असतो, पण त्याला माहीत नसतं की प्रियाने नागराजवर लक्ष ठेवण्यासाठी गुंड पाठवला आहे। तो गुंड प्रियाला कॉल करतो आणि म्हणतो काम झालंय, फोनवर लोकेशन पाठवलंय। प्रिया म्हणते गुड आणि हो तुझ्या कामाचे पैसे तुला मिळून जातील असं म्हणून फोन ठेवते। नागराज इकडे महिपत जवळ पोहोचल्यानंतर तो साक्षी रडल्याचा व्हिडिओ दाखवतो। त्यावेळी महिपत म्हणतो ह्या जंगलात बाहेर पडल्यापासून मी माझ्या लेकीला फोन नाही केला आणि इतक्या दिवस मी तिचा आवाज पण नाही ऐकला, तर त्याचा तू आता असा फायदा घेणार आहे। त्यावेळी महिपत म्हणतो नागराज तुला जे काही पाहिजे मी तुला देतो, पण माझ्या लेकीला हात नाही लावायचा। नागराज म्हणतो आता आला ना मुद्द्यावर। तेव्हा नागराज म्हणतो महिपत तुझं तोंड बंद ठेवायचं, गेले 20-25 वर्ष आपण जे सिक्रेट ठेवले ते तसंच ठेवायचं, कोणाला काही कळता कामा नाही। महिपत म्हणतो ठीक आहे, कोणाला काहीही कळणार नाही। तेव्हा नागराज तिथून जातो। महिपत म्हणतो साक्षी तुला काहीही होणार नाही, फक्त तुझ्या बापाला इथून सुटू दे, या नागराजला ना दगडाने ठेचून ठेचून मारीन। पुढे सायली आणि अर्जुन रविराज काकांच्या घरी पोहोचतात। रविराज म्हणतो तो मृतदेह बघितल्यानंतर मी एवढा सैरावैरा झालो होतो ना, आणि तेव्हा मी हे पेपर पण वाचलेले नाहीत। त्यावेळी अर्जुन म्हणतो आपल्याला शोधायचंय की ती डेड बॉडी नक्की कोणाची आहे। अर्जुन रविराज काकाला म्हणतो की आपल्याला फक्त संशय आहे की हे सगळं महिपत आणि त्या मिस्ट्री मॅननी केलंय। असेच अपडेट पुढील भागात पाहू।